भक्त ऐसे जाना जिदेही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावळी जनधन माता पिता थोडं विकू द्या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावळी जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरक जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता
समचरण सरोजवं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं वन्दनं वन्दनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रम् सदैव रघुलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो प्रथमान पाण्डुरङ्गाकरो प्रथमान पाण्डुरङ्गाकरो प्रथमान दोसरे चरण संसारिया दोसरे चरण संसारिया दोसरे चरण संसारिया ज्ञान कृपालाने गतेचा विस्तार कृपालाने गतेचा विस्तार कृपालाने गतेचा विस्तार कृपालाने गतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम जय हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम हरे हरे सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम दशरथ राम 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 दशरथ राम 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 कौशल्य राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम हरे सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय शिवाजी महाराज की जय
रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म ही काया, जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती, भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भागवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. नवे नवे तुमचा आमचा प्रपंच सुखाचा व्हावा या करता वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु असणारे जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला खऱ्या संताची खऱ्या भक्ताची ओळख करून देतात. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे. अनेक वर्षापासून साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य सद्गुरू जनार्दन स्वामीजी यांच्या आशीर्वादाने महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज तथा श्री हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज सारडा यांच्या प्रेरणेने समस्त साधू संतांच्या आशीर्वादाने मुरलीधर दादा मोरे कारभारी महाराज सेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने चालत असलेला आपला हा नाम सप्ताह, मला वाटतं हे 19वे वर्ष आहे आणि 19व्या वर्षामधली दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आमचे आदरणीय असणारे चुलते श्री ज्ञानेश्वर गवांदे पाटील तथा आमचे जाधव सर पंच कमिटी मंडळ, ज्यांचं नाव माहीत आहे त्यांचेच नाव घेतो बरं का. पंच कमिटी मंडळ आहे की नाही, मला वाटतं जवळजवळ आता हे 5वं-6वं वर्ष असेल या सप्ताहाला मी येत असतो. म्हणून मोठ्या आनंदाने आपण हा सप्ताह उत्सव साजरा करता. सज्जना हो, आजचा दिवस एवढा पवित्र आहे, आपल्याच गावामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर भगवान रामप्रभूचा उत्सव त्या ठिकाणी चालू आहे. घराघरामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाला आनंद झालेला आहे. म्हणून असणारा हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. या उत्सवाकरता आमचे सर्वच प्रेमाची मंडळी महाराज मंडळी उपस्थित आहे. सुंदर ज्यांनी चाल गायली आदरणीय श्री हरिभक्तपरायण नितीनजी महाराज आहेत, कोळघर आहे ना, कोठाळे नितीन महाराज आहेत. सुंदर ज्यांचा पकवाजावरती हात आहे आमचे श्री हरिभक्तपरायण शशिकांतजी महाराज आहेत. आमचे जाधव सर आहेत, विनेकरी बाबा आहेत. सुंदर ज्यांनी पाठीमागं चाल गायली वाल्हे मामा आहेत. आमचे आदरणीय विधाते सर आहेत, मोरेदादा आहेत, आमचे चोपदार बाबा आहेत. त्याचबरोबर आमचे कळम साहेब आहेत, आमचे आदरणीय व्यंकटेश महाराज, सागर महाराज, ध्रुव महाराज, ओम महाराज, आमची दिदी श्रुती दिदी, तृप्ती दिदी, शिवानी दिदी आणि सलोनी. हां, अतिशय वा, या सगळ्या मीराबाई मुक्ताबाई अतिशय या ठिकाणी मला वाटतं पहिल्याच वर्षी आले आहे की नाही, मागच्या वर्षी होते का? अरे वा, असं आहे का? वा 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 वा, सुंदर महाराज या ठिकाणी नियोजन आहे. मागच्या वर्षी आपण 4-5 जण होतो मंदिरात आहे की नाही. पाऊस आला तुम्ही पळून गेले, पण आम्हाला कुठं पाळता येत आहे का नाही. अरे वा, बर. शशिकांत महाराज पवार मृदंगावरती अतिशय गोड ज्यांचा हात आहे. काल सुंदर ज्यांची सेवा झाली आमचे शशिकांत महाराज आहेत. सर्व ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी, हा आवाज कुणाचा? झोपले की काय? हा, मस्के साऊंड सर्व्हिस, अतिशय गोड त्या ठिकाणी आवाज आहे. तुम्हालाही धन्यवाद.
तुम्ही घरदार प्रपंच टीव्ही मोबाईल सगळं सोडून धर्म मंडपामध्ये या ठिकाणी येऊन बसलात, तुम्हालाही धन्यवाद. सुंदर यांचं अन्नदान होता, अतिशय पोट भरून जेवलो, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सज्जना हो, हा धर्म मंडप म्हणजे साधा नाही बरं का. ऐका, प्रपंच आपला रोजच चालू आहे, पण या धर्म मंडपामध्ये येण्याकरताही अनेक जन्माचं पुण्य लागतंय. इथं येणं, इथं बसणं, इथं कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं सोपं नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आता मला सांगा, सगळ्याच पुण्य त्या ठिकाणी नसतं बरं. तुमची गल्ली मोठी आहे, एवढेच लोक आहे गल्लीत, हा मग सगळ्यांचं भाग्य नाही महाराज धर्ममंडपामध्ये येण्याकरता. अनेक जन्माचं पुण्य लागतंय. आता इथं सुंदरसा सप्ताह चालू आहे, भजन चालू आहे. आता काही काही घरी मोबाईल पाहत बसल्यास, काही टीव्ही पाहत बसल्यास, काही तिथून बटन दाबायला बसले, बाबा बदलतो काय आहे का नाही. आता 2 तास बाबा कसा बदलणार. खूप काळाच्या ओघामध्ये महाराज सगळं जग त्या मोबाईलमध्ये येऊन बसलेलं आहे, टी व्हीमध्ये येऊन बसले. आता प्रत्येकाच्या मागं कामधंदे सगळ्याला महाराज एवढं एकच असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी माणसाला संस्कार घडवले जातात. हे असं ठिकाण आहे सज्जन हो, अनेक पिढ्या आपल्या या ठिकाणी घडवल्या जातात. नाही तर बाकीचे साधनं पहा तुम्ही, सगळे बिघडण्याकरता काही लागत नाही महाराज, सगळं उपलब्ध आहे मोबाईलमध्ये. पण हे धर्म मंडपामध्ये आपली संस्कृती, आपला टाळ, आपले ग्रंथ, आपले संत कोण शिकवतं? धर्म मंडप शिकवतो महाराज. नाहीतर टी व्ही लावल्यानंतर सगळं विचित्र आहे. मोबाईल पहा आता, अहो मोबाईलमध्ये लोक एवढे वेडे झालेत. अहो जेवता जेवता मोबाईल पाहते, जेवता जेवता. परदेशी कथा संपली, माहिती जर जग जण बसलं, जेवता जेवता मोबाईल चालू आहे महाराज. एवढं अवघड झालंय महाराज. एक जण कंपनीत आलो जेवायला बसला, जसा पहिला घास खाल्ला आई तसा पत्नीला म्हणतो, का ग 10 वर्ष झाले आपल्या लग्नाला, तुला भाजी बनवता येईना, याच्यात हळद नाही, तिखट नाही, मीठ नाही. विठाला हो, म्हणून बिघडण्याकरता अनेक साधन आहे, पण चांगला रस्ता दाखवण्याकरता एकच साधन आहे, हा धर्म मंडप. म्हणून या ठिकाणी एकत्रित आलं पाहिजे. आपला धर्म, आपले ग्रंथ आपण जोपासले पाहिजे. प्रत्येक जण आपापलं कार्य करतोय, म्हणून आपण सुद्धा आपल्या धर्माचं कार्य केलं पाहिजे. म्हणून हा सुंदरसा उत्सव आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. अभंग, अभंग कोणाचा आहे पोराव? चिल्लर पार्टी. अभंग कोणाचा आहे? दीदी कोणाचा आहे अभंग? ती म्हणे मी येत नव्हते, मम्मीने काढून दिलं नाही, लागलं डोकं खायला. आहे की नाही? अभंग तुकोबारायांचा. कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. कुठले तुकोबारा? तुकोबारायांचं गाव कोणतं? देहू बर का. हा, देहू तुकोबारायांचं गाव आहे. ज्ञानोबारायांचं गाव आळंदी आहे. हा, अण्णाथ महाराजांचं गाव दीदी पैठण. म्हणून अभंग तुकाराम महाराजांचा. तुकोबारा देहूचे किती चरणाचा आहे? 4 चरणाचा. आता हल्लीच्या काळी चरण माहित नाही, त्यांना हे 2च चरण माहिती आहे की. म्हणून अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारा आपल्याला खऱ्या संताची, खऱ्या भक्ताची ओळख करून देतात. ध्यान देऊन ऐका सज्जना हो. तुकोबारायांचा प्रत्येक अभंग हा जसा जसा त्यांच्या जीवनामध्ये अनुभव आले अंगा, ते या जगात येत असे. जसा जसा अनुभव आला त्या अनुभवानुसार तुकोबारायांचा गाथा तयार झाला. तुम्ही गाथा वाचला असेल कदाचित. हा, तुकोबारायांचा गाथा एका दिवशी तयार झालेला नाही, तर जसे जसे अनुभव आले तसे तसे अनुभव तुकोबारा या गाथ्यामध्ये ओतत गेले. गाथा वाचला तर ध्यानात येईल प्रत्येक प्रसंगाचा अभंग. एवढंच नाही, तुम्ही आम्ही जगावं कसं हे तुकोबारायांनी सांगून ठेवलं. अहो एवढंच नाही, तुम्ही आम्ही पैसा कसा कमवावा हे सुद्धा कोणी सांगून ठेवलं? तुकोबारायांनी सांगून ठेवलं. महाराज जोडून या धन उत्तम यावर. कोणी सांगितलं आपल्याला? तुकोबारायांनी सांगितलं महाराज.
कसं जगावं, कसा पैसा कमावा, म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला, तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये प्रत्येक प्रसंगाचा अभंग आहे. काही अभंगामध्ये तुकोबरा देवासोबत आपलं नातं जोडतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा काय जोडलं, नातं जोडलं. काही अभंगामध्ये देवाच्या स्वरूपाचं वर्णन तुकोबराय करतात. देव कसा आहे आमचा, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी किंवा राजस सुकुमार, रवी शशिकळा लोपलिया, अवैजी सूर्य दिसते ना, याला म्हणतात रवी. असे हजारो सूर्य ज्याच्या पुढे लोपल्या जातात, फिके पडतात, असा असणारा आमचा भगवान परमात्मा आहे. अर्थात या अभंगामध्ये तुकोबरायांनी देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलं. काही अभंगात मागणी मागतात महाराज, हे चिरान देगा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणजे मला सांगायचं का, एकदा असा प्रसंग घडला तुकोबरायच्या जीवनामध्ये. जसे 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 प्रसंग येत गेले तसे तसे अभंग तयार होत गेले. ध्यान देऊन ऐका बरं. तुकोबरायांचे टाळकरी होते. आता हे जसे टाळकरी आहे ना, असे 14 टाळकरी तुकोबरायांच्या सोबत असायचे. किती टाळकरी, 14 टाळकरी. त्यामध्ये असणारे शोभा कासार नावाचे एक टाळकरी होते. आता सज्जना हो, त्यांची पत्नी विचार करते, अरे म्हणले तुकोबरायांनी माझा नवरा वेडा केला. ऐका बर का वेडा केला, अरे म्हणले माझा नवरा घरामध्ये ध्यान नाही, काही नाही, उठला का म्हणले भजनाला, उठला का कीर्तनाला, उठला का सप्त्यात. माझ्या नवऱ्याचं काय चित प्रपंचात लागत नाही. कोणामुळं झालं, तुकोबरायमुळं झालं. म्हणले हे सगळं कारस्थान कोणामुळं, तुकोबरायमुळं. म्हणून तुकोबरायविषयी तिच्या डोक्यामध्ये राग महाराज. प्रपंचात ध्यान देत नाही म्हणले, उठला का कीर्तनाला, काही नाही काही नाही. एक दिवस असा प्रसंग झाला, तुकोबराय यांच्या घरी आले महाराज शोभा कासारासोबत. घरी आल्यानंतर हिच्या डोक्यात राग होता, पण आता शोभा कासाराला हे कोण माहिती हिच्या डोक्यात राग आहे म्हणून. त्यावेळेस असणारी ती म्हणते, अहो आमचं परम भाग्य, विठाला विठाला हो म्हणले महाराज, परम भाग्याने तुम्ही आमच्या घरी आलात. पतीला सांगितलं मला तुकोबरायांची सेवा करायची. गरम पाणी ठेवलं महाराज. आता पूर्वीच्या काळी काय सगळं गॅस थोडेच होते, हा धाडा धाडा चुलीत महाराज ढालप्या घालायच्या आहे का नाही. भांडं ठेवायचं, पातेलं ठेवायचं, कढाई ठेवायची, उकळलं पाणी महाराज. हिना त्या ठिकाणी आता धडा धडा जाळ घातला, मोठं पातेलं ठेवलं, पातेल्यातलं पाणी उकळायला लागलं. म्हणले तुकोबरायांची सेवा करायची. परम भाग्याने तुकोबराय आपल्या घरी आले. म्हणले तुकोबराय बसा या पाटावरती. आता हिच्या डोक्यातला राग शोभा कासाराला माहित नाही महाराज. पाठावरती बंडी काढली तुकोबरायांनी, बसले. आता मला सांगा, पाणी जर जास्त गरम झालं तर थोडं गार करण्याकरता काय टाकतो आपण तिथे, इसन टाकतो, गार पाणी टाकतो, आहे का नाही. जसं आपल्याला लागन तसं. मला सांगा ना हो, हिच्या डोक्यातला राग, हिना गार पाणी टाकलं नाही. आई 2 फडके घेतले, उकळता पाण्याचं पातेलं घेतलं, तसं तुकोबरायांच्या डोक्यावरती टाकलं. मला सांगा काय परिस्थिती झाली असेल तुकोबराची. सगळं अंग त्या ठिकाणी जळायला लागलं, अंगावरती फोडं आले. त्यावेळेस तुकोबरायचे उद्गार आहे, जळो माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. महाराज मला सांगायचं काय, जसे 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 प्रसंग आले तसे तसे तुकोबरायांचे अभंग तयार झाले. पत्नी मेली, अण्णा करता मेली. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अण्ण करिता मेली. म्हणजे जसे प्रसंग आले तसे तुकोबरायांचे अभंग तयार झाले. मग तुमच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, आजचा अभंग तयार झाला कसा. विठाला 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 हो हो. आता ऐका, आजचा अभंग कसा तयार झाला सज्जन हो. तुकोबराय फिरत असताना तुकोबरायांनी जगाची परिस्थिती पाहिली. लोक कोणालाही भक्त म्हणायला लागले आणि काही कर्मठ लोक भक्ताचा वेश धारण करून गरीब लोकांची फसवणूक करताना तुकोबरायांनी पाहिलं. काही कर्मठ लोक पहा संन्यासाचा वेश धारण करून येतात आणि कधी येतात, ज्यावेळेस माणसं बाहेर गेले, घरी असतात महिला, त्याच वेळेस मागण्या करता येतात. आता महिला मंडळी म्हणजे भोळ्या असतात महाराज. 2-4 शब्द ते पाठ करून येतात. आता पाठांतरी काय
म्हणले बाई घरामध्ये तुला लय जाच आहे, सासूबाई तुला लय त्रास देते. आता कोणच्या घरात नसतं हे? हा, यांना वाटलं बाबा तर भविष्य जाणतो म्हणे, मला सगळं कळतं म्हणे. आण म्हणले तुझी पत्रिका, मी सगळं सांगतो. आता ही पळत गेली पत्रिका आणली, पत्रिका पाहिली. म्हणले कालच तुम्ही 5 धडे गहू आणले राशनवरून, 3 किलो तांदूळ आणले. हो म्हणे बाबाला लय समजत कसं तर ती राशन कार्ड घेऊन आली. विठाला विठाला. हो, मला सांगा असे 2-4 शब्द म्हटले की आपण काय करतो, त्यांना धान्य देतो. नाथ महाराज म्हणतात बहुरूपी धरी संन्याशाचा वेश आणि पाहुणी तयास धन देते. विठाला 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 विठाला. हो, ही सगळी परिस्थिती जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिली महाराज. अजून एक अनुभव सांगतो तुम्हाला. तुकोबरायांनी परिस्थिती पाहिल्यानंतर तुकोबराय ओळख करून देतात आपल्याला. आता आपण वारीला जातो, मला वाटतं कदाचित तुम्ही पंढरपूरच्या वारीला महिनाभर नसन जमत तुमचं, आहे का नाही? वारीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात बरं का, प्रत्येक प्रसंगाचा प्रत्येक लोक असतात महाराज. ते एक मन आहे पण म्हणणार नाही. आता वारीमध्ये गेल्यानंतर चोर काय करतात पहा बरं का. आपली फसगत कशी होती याच्या करता मी तुम्हाला सांगतो. तुकोबराय आपल्याला जे जाण करून देतात ना खरे भक्त, त्याच्याकरता सांगतोय तुम्हाला. चोरा वारीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात. वारकरी असतात सज्जन, काही चोर असतात. चोर आता ध्यान देऊन ऐका, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. चोर काय करतात, महाराजांचा वेश धारण करतात. महाराज धोतर टोपी नेहरू गंध, त्या ठिकाणी बरगंध साधा नाही महाराज. 1 एकर 2 गुंठे आम्हाला म्हणतात लोक. हा, लगन लावला बा महाराज 1 एकर 2 गुंठे, आहे की नाही? गंध एवढा मोठा लावणार. बरं माळ, आता यांनी सोंगच धरलं. सोंग कसं असतं प्रत्येकाला माहिती आहे महाराज. सोंग म्हणजे आपटच असतं. यांनी सोंग धरलं. वारकऱ्याची माळ बारीक म्हणायची असती, याची माळ एवढ्याला म्हणायची. ती माळ जर अशी फिरून आणली ना ती बेसुद्धच पडून बा, 2-4 दिवस उठणार नाही. एवढ्याला माळ घातली, गंध लावला, धोतर टोपी नेहरू. बरं आता मला सांगा, आमचे खरे जे वारकरी असतात, गायन करू करू घासा बसून जातो. हा, काकडा म्हणू म्हणू, भजन म्हणू म्हणू, हे काय सोपं नाही महाराज. हा माईक त्या ठिकाणी आवाज ओढीत असतो, कधी खाण्यात बदल होतो. खरे वारकरी आवाज बसून जातो. पण आता हा नवीनच वारकरी तयार झाला, याचा आवाज साधा असेल का महाराज? सगळ्यात मोठा याचाच आवाज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कापला खिसा चालला घरी. मला सांगा आता, याने कोणाचा वेश धारण केला? वारकऱ्याचा वेश धारण केला. आणि काय कापायला लागला? खिसे कापायला लागला. असा असणारा हा चोर वारकरी तुम्ही धरलात तर काय म्हणतात? चांगला महाराज दिसतो आणि चोऱ्या करतोस. मला सांगा, हा महाराज होता का चोर होता? चोर आहे. पण अलंकार कोणाचे धारण केले? वारकऱ्याचे धारण केले. आपली काय झाली? फसगत झाली. विठाला विठाला. म्हणून कधी कधी आपल्या ध्यानात येत नाही. पहा, तुमच्यातलं सांगतो एक. आपली फसगत कशी होती बरं का. गरीब घरची महिला आहे, गरीब घरची महिला आहे. पण निमंत्रण आलं श्रीमंताचं, लग्नाचं निमंत्रण श्रीमंताचं आलं. आता हिना विचार केला लग्न श्रीमंताचं आहे, साध्या पद्धतीनं जाऊन चालणार नाही. मग आपणही त्या ठिकाणी श्रीमंताचं रूप धारण केलं पाहिजे. ऐका, पैशाचं सोंग करता येत नसतं. पण आता पहा, म्हणले श्रीमंताच्या लग्नाला जायचं, साध्या पद्धतीनं जाऊन चालणार नाही. मग शेजारी पाजारी असते ना, उष्ण पासन चालतात तुमच्याकडे शहरात. आमच्या खेड्यात चालतं बा. साखर संपली जाय शेजाऱ्याकडे, पत्ती संपली जाय शेजाऱ्याकडे. परदेशी एक पोरग कप घेतला आणि शेजाऱ्याकडे गेलं. काकू काकू, माझ्या मम्मीने एवढं कप भरून साखर सांगितली. काकू म्हणली साखर देते, पण तो मम्मी मला काही म्हणली का? आता पोरं खरे बोलत येत महाराज. ते म्हणलं हो, काय म्हणली? मै मम्मी अशी म्हणली, ह्या म्हशीकडनं भेटली, पुढच्या कुत्री कोण आलं? विठाला विठाला. हो, शेजारी पाजारात उष्ण पासन चालतं महाराज. तसं आता हिना विचार केला लग्न श्रीमंताचं आहे. मग शेजारी पाजारी कधी काम यायचे? उजव्या हाताच्या शेजारणीकडे गेले. म्हणले काकू काकू आहो काय? अहो म्हणले आता षष्ठी झाली नाथ महाराजची पैठणची. हो, तुम्ही गेलत्या वारीला? हो गेलते. म्हणले 10,000ची पैठणी आणली? हो आणली म्हणे.
तेवढी मला द्या म्हणले, लग्नाला जायचं. मस्त वाकडं तोंड केलं, पण शेजार धर्मामुळं दिला महाराज. आता उजव्या हाताची साडी घेतली, डाव्या हाताच्या शेजारणीकडे गेले, म्हणले अहो मावशी 2-4 वर्ष झालं म्हणले काम करून करून तुम्ही एवढं मोठं सोनं नाणं त्या ठिकाणी केलं, वेगवेगळे हार, गळ्यातलं कानातलं चप्पल हार नसतो नाही का ते, ऐका नाही ते जे शिपिवणी काय असतं का ते असं वेल असते, ऐक नाही मला काय माहित नाही जास्त बरं का. म्हणून असे 2-4 त्या ठिकाणी अलंकार घेतले महाराज. आता पहा बरं का, गरीब आहे पण श्रीमंताचे अलंकार घेतले, पैठणी घातली. आता कुठं निघाली ही? लग्नाला निघाली महाराज. पण आता जिची पैठणी घातली होती का तिच्या दारासमोरून काय महाराज विठाला विठाला दारासमोरून चालेल, हिना पाहिलंय म्हणे पैठणी घालून चालले. तिने एक रग उचलले महाराज, सतरंजी ती पुढं ही माग, ती पुढं ही माग. हे लग्नामध्ये हिचाच ताट ना महाराज, जिथं जिथं ही बसन तिथं तिथं ही सतरंजी टाका. आता सगळी चर्चा कोणाची? ह्या दोघीचीच. जिना पैठणी घातली तिची, नवरीला नवरीला कोणीची चिन्ह यांचा हे कालमा, लय श्रीमंत, लयच असं लयच तसं. एक जण तर म्हणे श्रीमंत दिसते म्हणे, पण तिला सतरंजी टाकाल का रोज आहे का? आता यांची चर्चा चालू झाली महाराज. तिला राहावलंच नाही, ती जवळ आली, म्हणले का हो मावशी काय रोज आहे म्हणे तुम्हाला सतरंजी टाकायला? तिच्या डोळ्याला पाणी आलं महाराज. ते म्हणे बाई कशाचं रोज? काय झालं? अहो म्हणे लय श्रीमंत दिसते म्हणे, आमदाराच्या घरचे काय खासदाराच्या घरचे काय? अरे कशाचे खासदार आणि कशाचे आमदार? काय झालं? अरे हे पैठणी माझी म्हणे, हिला घालायची अक्कल नाही, खराब होऊ नये म्हणून. दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. पैठणी घातलेली गरीब का श्रीमंत? गरीब आहे, पण बाकीच्या लोकांची फसगत झाली. कशी आहे? श्रीमंत आहे म्हणली. म्हणून तो असणारा चोर होता का वारकरी? चोर आहे, पण अलंकार वारकऱ्याचे धारण केले. आपली काय झाली? फसगत झाली. ही सगळी परिस्थिती जगद्गुरु तुकोबरायने पाहिले आणि वर हात करून तुकोबराय म्हणतात अहो ऐका, खऱ्या भक्ताची ओळख मी तुम्हाला करून देतो, खऱ्या संताची ओळख मी तुम्हाला करून देतो, ऐका ऐका. पण लोक म्हणले महाराज आम्हाला तुमच्या भक्ताच्या ओळखीची गरज नाही. विठाला 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 विठाला, हो आम्हाला तुमच्या भक्ताची ओळखीची गरज नाही. मग म्हणले द्यायचे असेल तर एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून द्या. ऐ पोराव, तुमच्यामुळे यांचं सगळ्याचं मन विचलित व्हायला लागला. तुम्ही शांत बसा हो, नाही लय बेकार भाव आहे मी नेत असतो डायरेक्ट. विठाला 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 हो चालता का? पुढच्या महिन्यात आमचं शिबिर आहे पैठणला. हा नको? गोड पोर आहे. आता ध्यान देऊन ऐका बरं का. ऐका सज्जना हो, ज्या वेळेस तुकोबराय म्हणायला लागले खऱ्या भक्ताची ओळख करून देतो, लोक म्हणले महाराज भक्ताची ओळख करून देऊ नका, पुढाऱ्याची ओळख करून देता का? का म्हणले आमचा काही आर्थिक फायदा? प्रपंचात आपल्याला काय लागतं ताईबाई? आई वित्त लागतं, पैसा लागतं. म्हणले तुमचा भक्त कशाला ओळख करून देतात? का हो? तुम्ही ज्याची ओळख करून देतात तो तुमच्यासारखाच गरीब असेल. हा तुमची परिस्थिती पाहिली, तुम्ही स्वतः म्हणता आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर दाखे, जाऊ पुढती बिके कुत्री घर राखीती. अहो तुमची परिस्थिती जर असेल मग गरीबाचा दोस्त का श्रीमंत असतो का? तुमच्यासारखाच गरीब असत, त्याची ओळख करून नका देऊ, पुढाऱ्याची ओळख करून द्या. कारण आमच्या प्रपंचात आम्हाला लागतं वित्त, आहे की नाही? प्रपंचात लागतं वित्त, शरीरात लागतं पित्त, आणि इथं परमार्थात लागतं चित्त. विठाला सज्जना हो ऐका, प्रपंचामध्ये पैसा नसेल विचारून पहा तुम्ही बरं का. ज्याची गरिबीची परिस्थिती ना, प्रपंचात जर पैसा नसेल तर त्याला कोणी विचारित नाही. अहो एवढंच नाही, पोराला जर बाप सहज म्हणला जा बाळा दुकानातून अमुक अमुक गोष्ट घेऊन येते, म्हणे बाप्पा रुपये देता का? म्हणजे पोराला सुद्धा काय लागत? पैसे लागत आहेत महाराज. प्रपंचात वित्त लागतं. शरीरामध्ये पित्त जर खालीवर झालं तर माणसाचं डोकं दुखत, आहे की नाही? घरामध्ये तणफण करतं माणूस. हा मग कधी कधी मायला म्हणते एवढं तणफण करू राहिला, याला का वलांना झाला काय? आहे की नाही? हा त्याचं कारण असं आहे महाराज, पित्त खालीवर झालं का माणूस चिडचिडा होत असतो.
म्हणून झोप पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट, इथं बसले पण ध्यान इथं नाही. ध्यान कुठं आहे? घालच्या कुलपावर. हा, लवकरच आले बा, कुलपाला झाडकाश नाही द्याला आणि कोणी घरातच घुसत काय. आमच्या खेड्यात तर लय खडे महाराज आहे का नाही. इथं बसले म्हणून तुमचं चित्त कुठं पाहिजे? आता इथं पाहिजे. तुकोबराय म्हणता धर्ममंडपात बसला, परमार्थ करायला लागले, भजन करायला लागले, पण नुसतं शरीरानेच मंदिरात आहे, चित्त मात्र गावाला फिरत आहे. मग म्हणले जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त. काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत, काय मांडिले, काय मांडिले. हो, महाराज म्हणतात जवळी नाही चित्त आणि काय मांडिले प्रेत, आहे का नाही. म्हणून चित्त असणं महत्वाचं आहे. तसं लोक म्हणायला लागले, महाराज द्यायची असेल तर पुढाऱ्याची ओळख करून द्या, भक्ताची ओळखीची आम्हाला गरज नाही. आता ऐका, तुकोबराय म्हणता ठीक आहे बाबा, हो भक्ताच्या ओळखीची गरज तुम्हाला नाही, पण एका गोष्टीची गरज मात्र प्रत्येकाला आहे. कशाची? म्हणले सुखाची. हा, प्रत्येकाला पाहिजे सुख. मला सांगा, कोणाला सुख नको बरं? वर हात करा. कोणाला सुख नको? सुख नको. एक हातवर झाला तेवढा, मागा नका पाहू. अहो, प्रत्येक जण सुखा करता धडपड करतोय महाराज. कोणाला वाटतं बरं आपलं पोट दुखावं? कोणाला वाटतं आपल्या पोटात गोळा उठावा? हा, कोणाला नाही. ज्ञानोबराय म्हणतात मज लागी दुःख भावे, आयसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे, येणे न संभवे स्वतंत्रता. अहो, कोणालाच वाटत नाही की आपल्या मुलाचं दुखावं, आपल्या पत्नीचं दुखावं. सगळ्याला वाटतं आपणही खुश असावा, आपली पत्नीही खुश असावी आणि आपली मुलं सुद्धा खुश असावी. कोणाला दुःख नको, कोणालाच दुःख नको. सगळ्याला पाहिजे सुख. आता याच्यावर ठाम राहा बरं. तुम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे. प्रत्येकाला पाहिजे सुख. आणि ते सुख आहे भक्ताजवळ, ते सुख आहे संताजवळ. किती सुख आहे? तुका म्हणे संत सुखाचे सागर, मना निरंतर धनी घेई. संताजवळ सुख आहे. किती सुख आहे? म्हणजे सागरामध्ये किती पाणी कोणी सांगू शकत नाही, तसं संताजवळ किती सुख आहे कोणी सांगू शकत नाही. विठाला हो सज्जना, हो सुख आहे संताजवळ. एक जणाने मध्येच प्रश्न तुकोबरायला विचारला, का हो महाराज तुम्ही म्हणता सुख संताजवळ आहे, हो आणि तुमचाच एक अभंग म्हणले सुख पाहिजे असेल तर देव आपला साकारा. हा, येत आहे का ध्यानात? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवात सुख नोये, तेने बिना जीवात सुख नोये. येनती माई सुखाची जननी, येनती माई सुखाची जननी. हो, अतिशय गोड प्रमाण दिलं बरं का. आणि मला सुद्धा हेच प्रमाण अपेक्षित होतं, आहे का नाही. तुकोबराय म्हणतात सुख पाहिजे असेल तर भक्ताची ओळख करा. आणि दुसऱ्या ठिकाणी का हो, तुम्हीच म्हणता सुख पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय. त्याच्याशिवाय जीवाला सुख भेटणार नाही. मग महाराज तुम्ही असे दोन तोंडी कस काय बोलायला लागले? हा, दोन तोंडी. म्हणले सुख पाहिजे असेल तर संताची ओळख करून घ्या, सुख पाहिजे असेल तर देव आपलासा करा. मग आम्ही इकडं जायचं का इकडं जायचं? कधी कधी प्रश्न निर्माण होतो ना. तर तुकोबराय म्हणतात दोन्हीही बरोबर आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. सुख संताजवळ आहे हेही खरं आहे,
आणि सुख भगवंताजवळ आहे, हेही खरं आहे. कारण देवाची प्राप्ती करायची असेल तर कोणाचे पाय धरावे लागते? संताचे पाय धरावे लागतात. हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. म्हणून सुख संताजवळ आहे, हेही खरं आहे. आणि संत आणि भगवंत सोडले की सगळे बाकीचे दुःख देणार आहे. महाराज म्हणतात येरती मायके दुःख दुःखाची जनती, सगळे दुःख देणारे महाराज. आपल्याला वाटतं लग्न झालं म्हणजे सुख होईल, पत्नी सुख देईल, पोरग झाला म्हणजे पोरग सुख देईल. नाही महाराज, येरती मायके दुःखाची जनती, हे सगळे दुःखाला जन्म देणारे. लग्न झालं म्हणजे सुख होतं का महाराज? अहो, एक जणाचं लग्न झालं, लग्न झाल्या झाल्या आता जरा नवीन तारामाळ असते, ते म्हणे का हो 1.5 महिना झाला म्हणे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. काय म्हणले? आंब्याचं झाड आहे आपल्या दारासमोर. हो, तुम्हाला झाडावर चढता येतं का म्हणे? कोण म्हणलं? बायको म्हणली तुम्हाला झाडावर चढता येतं का? हा म्हणला नाही बा. आता नवीन नवीन अवघड असतं ते, म्हणजे झाडावर चढता येत नाही. नाही म्हणजे तुमच्यापेक्षा माकडं बरं. आता याला रागच आला ना महाराज. 1 महिना तेवढंच काम, जाय झाडवर इखाली, जाय झाडवर इखाली, जाय झाडवर इखाली. आता 1 महिन्यात प्रॅक्टिस झाली. म्हणलं अगं मला आता झाडावर चढता येतं, आता तुमच्यातून माकडं काय बदल राहिला म्हणे. विठाला विठाला. लग्न झालं म्हणजे सुख आहे का महाराज? नाही. लग्न झालं म्हणजे माणसाच्या पाठीमागं आणा लागतो. साखर संपली, पत्ती संपली, बरं या आणाच्या भानगडीत जेव आणा कधी का ना होतो, मेळ लागतो का? हा अवघडे महाराज. बायको म्हणायला लागली का हो 2-3 महिने लागणार झाले. हो म्हणजे शेजारच्या आजीबाईच्या घरातून लई दह्या दुधाचा वास येतोय. हो मग आपल्याला म्हैस घेऊन या म्हणे. म्हैस, आता म्हशीची किमती तुम्हाला माहित नसेल कदाचित. म्हशीच्या किमती भल्या आहे महाराज, 71,000, 51, 110. आता हे तारामळ याची चालू, हे कंपनीतून आला का याचं एकच दणका, आणली का म्हैस. कंपनीतून आला का एकच दणका, आणली का म्हैस. हे चिल्लर गोळाच करून घ्यावा काय गम जरा. नको. विठाला विठाला एकच दणका महाराज, आणली का म्हैस. येवायचा का आला महाराज, म्हैस म्हैस आणायची. आता म्हैस घेऊन येतो म्हणे. हेव गेला बाजाराला महाराज. आता बाजाराला हेव गेला, बरं हिला वाटलं आता म्हैस येणार, ही त्याच्या मागं ते पुढं, हे मागं ते पुढं, हे मागं ते पुढं महाराज. ही बाजारात गेली, 2-4 गाडी घेतली ना असे वाटेला आणून ठेवले. आता हे ओळख ना पाला, बाजारात कोणीच ओळखीच नाही, खिशात रुपया नाही, कोणी माहीत नाही दिली. तसंच तोंड घेऊन घरी आलं आणि आले 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 गाडगे दिसले. आता तळपायची आग मस्तकाला गेली. म्हणले का ग काय? अरे गाडगे कशाला आणली? कशाला म्हणजे आपल्याला म्हैस येणार. हो अरे म्हैस येणार खरी, पण 2-4 कशाला आणली? एक म्हणले दुधाला काम येणार, म्हणले दुसरं द्यायला काम येणार, म्हणले तिसरं मागच्या गलीला माझी बहीण नाही राहत का, तिला दूध द्यायला काम येईल. आता एक तर सगळ्या बाजाराचा राग महाराज, आणि बहिणीला दूध द्यायचं म्हणलं. जीच रूम न घेतलं, बादा 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 मारायला सुरुवात केली. शेजारीने सारून घेत होते. आता सारून हे इकडे तुमच्याकडे नाही महाराज, खेड्या गावात सारून घेता घेता तसंच हात घेऊन आली. का मारता म्हणजे दूध म्या काढायचं, धार म्या काढायची, चारा म्या टाकायचा, पाणी म्या पाजायचं, वैरण म्या आणायची, आणि खुशाल बहिणीला दूध देते. ते म्हणे या बाया म्हैस कुठे आणायची म्हणे अजून. आणले तू का नाच्या आधी. हे प्रपंच आहे. विठाला 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 विठाला. हो म्हणून सज्जना हो, सुख आहे संताजवळ, आणि त्याच संताची ओळख तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्त जानाचे देई
प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा त्या भक्ताची आपल्याला ओळख करून देतात. का देतात तर आपल्याला पाहिजे सुख, आणि सुख कोणाजवळ आहे? त्या भक्ताजवळ आहे, त्या संताजवळ आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात भक्त ऐसे जाना, म्हणले कैसे? जे देही उदास. कसे भक्त? तर जे देहावरती उदास आहे. मला सांगा, देहावरती उदास असणाऱ्यालाच भक्त म्हणायचं का? हा, उदास भक्त तुमच्या ध्यानात येतोय का? हा, तुमच्याकडनं सण महाराज उदास भक्त आमच्या खेड्यातले भेटू देत. हा, उदास भक्त हे 50ची मारून आला का? सगळ्या गावाचा राजा तेच. मला म्हणे होय महाराज, आम्हाला म्हणताय आहे की नाही? मला परदेशी म्हणे पिऊ नाही तर पाहिजे. अवघड आहे महाराज, असा आहे उदास भक्त बर का. आणि शहाण्या माणसाने यांच्या नादी लागू नाही. महाराज एवढा हुशार असतो तो. 4 जण महाराज एवढे पेले एवढे पेले एवढे पेले आणि खिशात रुपया नाही द्यायला. उदास भक्त एवढे पेले खिशात रुपया नाही. म्हणले का रे? 4 जणांनी सगळ्यांनी खाल्लं पिलं, बिल बिल, आता बिल कोण द्यायचं? ते म्हणे माझ्या खिशात रुपया नाही. मग म्हणले आता माझ्या डोक्याने चालले तर वाचू, मी सांगतो तसं करा. एक जण जरा चॅप्टर होता, ते म्हणे काय करायचं की एकाकडं ही रुपये नाही. मग जसे त्या मालकाजवळ गेले का सगळ्यांनी खिशात हात घालायचे. मी सांगतो तसंच करा, दुसरं काही करू नका. सगळ्यांना म्हणायचं मी बिल देतो मी बिल देतो. ठीक आहे म्हणले, वाचत असेल तर काय हरकत आहे. सगळेच गेले महाराज, सगळेच म्हणाले अरे तू थांब मी देईल, अरे तू थांब तू थांब तू. अरे मालकाने पाहिलं म्हणजे 4 जण खिशात हात घालून राहिले. आणि असा आतापर्यंत इमानदार आपल्याला भेटला नाही. म्हणे हे तर देव माणसं आहे म्हणे. 4 जण देव माणसं म्हणले. तुम्ही थांबा म्हणले भक्ताव, मी सांगतो बिल कोणी द्यायचं. मग या म्हणले धाब्याच्या बाहेर या. जो सगळ्यात अगोदर या हॉटेलला चक्कर घालून येईल त्याने काय द्यायचं? बिल द्यायचं. ते म्हणलं माझं एवढा चान्स आहे बरं का, ऐका नाही. मी 1 2 3 म्हणतो, हे पहा जो माघारेन त्याला भांड्यात घासावं लागल. त्याचमुळे जेवढं पाळता येईल तेवढं पाळा. सगळे रांगेत आले उभा महाराज. आता एकाकडे रुपया नाही, कातो कातो पाळणार महाराज. मालक म्हणलं झाले का सावध? हो म्हणले झाले. हे पहा ज्याने 1 नंबर आला त्याने बिल द्यायचं बरं का. हो 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 हो, 1 1. आता सावध झाले महाराज. 2 2 पुढं पाय केला. 3 जीस पाळाले महाराज. अजून का त्या मालकाला भेटले नाही. आता खिशात 1च्या रुपयाने पळते 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 पळते. हे दम लागला महाराज, ताण लागला. ते म्हणे माधव बिलाच्या धाकाने लयच पळलो पण लय ताण लागली. अरे काळजी करू नको, हे पाय आपलं वावर आलं म्हणे. इथंच आपल्या वावरात येरी म्हणे, चला येरी पाणी पिऊ. गेले महाराज विहिरीत पाणी, डोका लागले ते चंद्र येरी दिसला. ते म्हणे माधव पाणीचं जाऊ दे पण हे चंद्र कस का पडला का ना म्हणे खाली. ते म्हणे गाव तर झोपलं, गाव झोपलं पण आता आपल्या 4 जणांनाच जबाबदारी बा म्हणे. आणि नाही खाल्लं ते फुगून वर येईन म्हणे सकाळी. थांबा म्हणली मी गळ घेऊन येतो महाराज. गळ आणायला गेलं 1 जणांनी, ते गळ टाकलं खाली. ते पाणी हल्लं. आता पाणी हल्लं तर चंद्रच करते इकडे तिकडे झालं. म्हणे पाण्यात पडला तरी चालेल चालूच म्हणे. हे का नाही म्हणे आता मागं पुढं पाऊस नका महाराज. मी 1 2 3 म्हणलं काय ज्वाऱ्यात वाढायचा, चंद्र ठेप्यालाच लागला पाहिजे म्हणले. अरे काही नाही म्हणले, सगळी ताकद लावतो. जीच ताकद लावली महाराज, तो गळ गुतला कपाराला. अरे लय जड झाला म्हणे, भिजला काय करू येऊ. हे महाराज 1 2 जी झटका दिला महाराज, ते धावत तुटलं दंड. जसे पालथे पडले चंद्र वर दिसला, लावला नाही म्हणे ठेप्याला. म्हणून प्यानाराच्या नादी लागू नये. विठाला विठाला विठाला. मी नेहमी सांगत असतो महाराज, महिला मंडळी लहान लहान पोरं, आता आमची संस्था आहे महाराज, एवढे चित्र असतात आमच्या पोरात संस्थेमध्ये. सर्दी झाडते एका पोराला, 1 1.5 महिना झाला ती सर्दीच जायना. आणि मी चाललो कीर्तनाला, हे रामकथा कीर्तन असते ऐक नाही सिजनाचे महाराज, ऐक नाही देवाने दिलेलं वरदान येते रामनवमी हनुमान जयंती. मी चाललो महाराज. ते म्हणे का रे बाळा 1.5 महिना झाला म्हणे, सगळ्या डॉक्टर लोकांच्या गोळ्या खाल्ल्या तर तो सर्दीच जाय ना. मग जालीम उपाय कर म्हणे, एक मै करले बेकार उपाय म्हणे.
पोरही चित्र असतात महाराज. त्यांनी घेतलं वायरन चिलिले घातले याच्या नाकात. दुसरं बटन इकडं टाकणार तेवढ्यात मी आलो. म्हणलं काय करत म्हणे याची सर्दी जाळीत होतो. असे पोरे महाराज विठाला म्हणून लहान लहान पोरं आता महिला मंडळी महाराज एवढा अभ्यास असतो. एवढे पुस्तकं यांचे पाठे महाराज लय पुस्तकं पाठे. आमच्या खेड्यागावात एक आजीबाई पैठण ते आमचं तुळजापूर प्रवास दररोज तुळजापूर ते पैठण तुळजापूर ते पैठण दररोज 2-4 काजून 2-4 बदाम त्या कंडक्टरला खायला. हे कंडक्टर सुधारला ना चांगला. ते म्हणे काय घेणं देणं म्हणे आजीबाई तर लयच काजू काय बदाम काय. म्हणले काय भानगडे करू म्हणले. विचारायचं आजोबाई थंडीचे दिवस. म्हणले आजीबाई काय लयच प्रेम तू चाललं. म्हणले काय झालं. अरे दररोज काजू काय बदाम काय. म्हटले मग काय भानगडे म्हणले. भानगड बिनगड काही नाही म्हणे. घरातून निघता 2-4 काजून 2-4 बदाम तोंडात टाकते. म्हणले तोंडात नाही राहिले दात सगळीत इथपर्यंत येते आणि फेकून दिवस तर तुला देते म्हणे. विठाला से जाना जी देही उदास. उदास कोणाला म्हणायचं. आशाला नाही म्हणायचं. बरं मग उदास काय. या शरीराचं काहीही जरी झालं महाराज म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. या देहाचं काही जरी झालं पण ज्याचा मनातून भगवंताची श्रद्धा कमी होत नाही त्याला म्हणायचं उदास. आणि उत्तर अर्धामध्ये महाराज वर्णन करतात गेले आशा पाश निवारोनी विठला उदास भक्ताची व्याख्या पाहिली उत्तरार्धात तुकोबराय म्हणतात आशापाश अनेक प्रकारचे पाश आहे. ऐकावर का. धनपाश आहे, मोहपाश आहे, मायापाश आहे, दारापाश आहे, काळपाश आहे, पुत्रपाश आहे. आता हे सगळे पाश सांगितले तर काकडा इथंच घ्यावं लागेल आपल्याला आहे की नाही. त्याचमुळं ध्यानात येण्याकरता 1-2 पाश सांगतो महाराज. काळपाश काळ. आशापाश सगळ्याला आशा असते महाराज. हा आशापास प्रत्येकाला आशा असते महाराज. यावर्षी आपला पगार 15चा 20 झाला पाहिजे. काय आहे कंपनीला आशा आहे महाराज. शेतकऱ्याला आशा असते 20 क्विंटल झाला 25 क्विंटल झाला पाहिजे पुढच्या वर्षी. आशा असते महाराज आहे का नाही. सगळ्यालाच आशा आहे महाराज. आता मला आशा आहे मागच्या वर्षी विठाला सगळ्याला काय आशा आहे महाराज. सगळ्याला आशा आहे का नाही. आणि आमच्याकडे असं एक नेहमी खेड्यागावात महाराज कीर्तन संपलं की सगळे दर्शनाला येतात 100, 200, 300, 500. हा महाराज नेहमी देव दान धर्म केला पाहिजे. आणि मी तर एवढा मत काही बी चालतं महाराज. मी कानातले बी घेतो. त्याचमुळे या म्हणतात बाया काही आणलंच नाही टेन्शन घेऊ नका. विठाला आशा पास सांगतो बरं का मी तुम्हाला. सगळ्याला आशा असते महाराज. आणि आशा कशी आता पहा तुम्ही सगळ्याला आशा असते. प्रत्येकाचं तेच आहे महाराज. तुमचं ना आमचं काय सगळ्याचं तेच आहे. महिला मंडळीला वाटतं आपल्या पोराचं लग्न झालं की आयता चहा पालगावर येईल. आला का चहा होय. हा हे कशाचा चहा आणि कशाचा महाराज. सगळं उलट झालं. पहिलं तरी हाताने घेता येत होतं. सुना आल्यापासून हाताने घेता येईना. हाताने घ्यावं तर म्हणजे सासूबाई तर हाताने घेऊन राहिली. हा आपलंच घर ना आपल्याला चोरावणी झालंय महाराज. सगळं उलट झालंय. पहिलं महाराज भारी होतं आता उलट झालं. कलियुग लागल्यापासून. पहिली जुन्या काळी महाराज पोरगी द्यायची त्या पोरीला धाकच पडायचं. सासू कशी भेटते कोण धाकच होता महाराज. आता कलियुगाने हीच पलटी मारली. आता सासाला धाके येणार वादन कसं येतं पण विठाला उलटा झालं महाराज सगळं आहे का नाही. आशा सगळ्याला आशा पाश आहे त्या ठिकाणी. म्हणून सगळ्याला आशा पाश सांगितला. आता दुसरा आहे काळपाश. हा एक ऐका बरं का. आता आशा सगळ्याला आहे. दुसरा आहे काळपाश. काळ म्हणजे सगळ्याला काळाच्या तावडीत जायचं. म्हणजे इथं बसलेले सगळे बारीक तोंड झालं तुमच्या. असं झालं महाराज. मी कीर्तनात सांगितलं हे आता मरण कोणाला आवडत. मरण जाऊ द्या. अमर शब्द सहन होत नाही. ज्ञानोबरायांनी वर्णन लिहून ठेवलंय. आगा मरा हा बोल ना साईज
महाराज खरं आहे सगळं. हा मर शब्द सहन होत नाही, मरण कोणाला सहन होईल. मी असंच म्हणलं सगळे मरणार, सगळे तोंड असे बारीक झाले मर. बरं कॉपऱ्यात एक आजीबाई हसत होती, आम्हाला मेळ लागला ना कोण हसत होत दातात दिसाना. आवाज तर यायला लागला. म्हणलं आजीबाई काऊन हसू राहिला? म्हणले महाराज तुम्ही काय म्हणले ह्या गल्लीतले सगळे म्हणणार. हो म्हणलं बरोबर आहे. म्हणले मी ते नाही, मग मी चितेगावची म्हणे. आता इथली नाही तर चितेगावची म्हणणार नाही का? सगळ्याला मारायचं, सगळ्याला काळाच्या तावडीत जायचं. महाराज का जायचंय तर त्याच्याकडून उष्ण आणलं. हा तुमच्याकडे कसं उष्ण आणलेलं डबल देतात का पुढच्या वर्षाकरता ठेवून घेतात? हा बस शेजारी एकूण कोडाय घालायला स्वाऱ्या आणला तुम्ही. म्हणले आता यंदाच्या कोडाया झाल्या, पुढच्या वर्षी डबल काम पडणारच आहे. कशाला द्यायचं शेजारणीला? असं कधी होतं का? नाही. म्हणजे तिचं तिला नेऊन द्यावं लागतं. का द्यावं लागतं? तिचं आणलं म्हणून हे का द्यायचं? त्याचं आणलं. कोणाचं आणलं? देह हे काळाचे त्यांच्याकडून उष्ण आणलं म्हणून त्याने आवाज दिला जायचं आहे का नाही? म्हणून याला म्हणतात काळपाश. बरं मला एक सांगा, त्याने आवाज दिल्यावर थोडाफार वशिला चालतो का हो? तुमच्याकडे कसं शहरात चालतो जरा वशिला, पण त्याच्या पुढे नाही चालत ना. हा बरं नाही म्हणले आमच्याकडं 2-3 कोटी 1-1.5 कोटी त्याच्या नावावर करू, यमाच्या जमन का? नाही जमत महाराज, वशिला चालत नाही. बरं जाऊ द्या, वशिला नाही, बदली कामगार चालत असतो ना. हा बदली कामगार म्हणले मला आज सुट्टी मारायची, गावाला जायची, माझ्या ऐवजी हा कामगार घेऊन जा, चालतो का नाही? मग त्यांनी आवाज दिलेला बदली कामगार चालायला पाहिजे की नाही पाहिजे? नाही चालत. हा का चालतं तुमच्याकडे? असं कधी झालं? पत्नी म्हणली अहो माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तुम्ही थांबा मी चक्कर घालून येते. हा नाही, बदली माणूस चालत नाही, वशिला चालत नाही. एका जणांनी वशिला लावला, लय चॅप्टर होत ते 12 गावचं पाणी पिलेलं. भलं चॅप्टर महाराज यमदेव न्यायला आले. म्हणले का हो तुमचा आज नंबर आहे? म्हणले नंबर आहे. हो हे पावायकडे या दे. किती जणांची? म्हणले 50 जणांची. 1 नंबरला तुमचंच नाव आहे. मग नाव आहे घ्या. म्हणले कोणाला भेटून घ्यायचं? पाहुणे रावळे पण बिन लेकी बाळी. म्हणले कोण कोणाचं? आता वैराग्य झालं नाही याला. बहीण कोणाची, भाऊ कोणाची, कोण कोणाची, सगळे सोयरे कोणी कोणाचे नाही. कोणाला म्हणायला लागला, या मला म्हणायला लागला बसा. म्हणले बसायला आसन दिलं, चहा दिली, पाणी दिली, नाश्ता दिला, जेवण दिलं, 2-4 गोळ्या जेवणाच्या टाकल्या, झोपीच्या जेवणामध्ये टाकल्या. यादी होती. आता यमदेवान जेवण केलं, यमदेव झोपी गेले. यादी काढली महाराज. आता शहर लई टेक्नॉलॉजी आली, नाव पुसत ना आता लिहिलेलं पुसता येतं महाराज. यांनी नाव पुसून टाकलं, 50 नंबरला टाकलं. हा म्हणला आता 10-5 वर्ष आपला नंबर लागत. हे बिनघोर झाला महाराज. यमदेव 1 तासाने उठले. यमदेव म्हणले अरे बाबा मला पाहिले लोक लांब लांब पळत येत, पण तू चहा काय, नाश्ता काय, जेवण काय? अरे एवढा खुश झाला म्हणले मी तुझ्यावर. बघ 50 जणांची यादी होती, वरून चालू करणार होतो, आता खालीच चालू करू. हा वशिला चालला नाही, चालला काळपाश. म्हणून प्रत्येकाला काळाच्या तावडीत जायचंय. तुकोबराय म्हणतात ज्याच्या ठिकाणी हे आशापाश निघून गेले त्याचा आवडीचा विषय देव होतो. अभंगाचा दुसरा विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. तुकोबराय वर्णन करतात
ज्याच्या ठिकाणाने पाश निघून जाते त्याच्या आवडीचा विषय देव होतो. देवाशिवाय त्याला जगातलं काहीच आवडत नाही. ऐका सज्जन हो, अतिशय गोड प्रमाण महाराजांनी दिलं बरं का. खूप आनंद वाटला महाराज. शहरात भरपूर टाळकरी तुमच्या, हा आहे की नाही. परमार्थ लय चालतं तुमच्या शहरामध्ये महाराज. मागच्या वर्षी ती मी जवळजवळ 2-3 वेळेस गल्लीत मलाच वेळ लागला नाही महाराज. पाठीमाग कीर्तन केलं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमची कीर्तन केलं. म्हणजे एवढा परमार्थ शहरामध्ये चालू आहे. कमाले महाराज. जागा नाही पण तुमच्या मनामधली आवड, तुमच्या मनामधली असणारे भगवंताविषयीचं प्रेम आहे की नाही, हे दिसून येतं सज्जनाव. शहरामध्ये आता एवढी गर्दी असते, जागाच नाही महाराज. आमचे एक महाराज सांगतात शहरात एवढी गर्दी असते म्हणजे शहरातला कुत्रा आडा शब्द हालीतच नाही म्हणे. आहे का नाही, कोणाला लागायची भीती आहे का नाही. म्हणजे एवढी गर्दी शहरामध्ये, पण तुमच्या मनामध्ये असलेलं भगवंताविषयी प्रेम तुम्ही सुंदरसं नियोजन करता. गोड चाल गायली महाराज. आता गाणं वाजवणं कीर्तन करणं सोपी गोष्ट नाही बरं. याच्या पाठीमागं फार मोठी परंपरा आहे, फार मोठी साधना आहे. एखादी कला प्राप्त करून घ्यायची असेल तर 10-10, 12-12 वर्षाचा काळ जाऊन द्यावा लागतो. गायन असेल, कीर्तन असेल, पखवाज असेल, सोपं नाही अहो. एका बोलाची प्रॅक्टिस महिनाभर करावी लागते. महाराजांनी एक बोल वाजवला का महिनाभर त्याची प्रॅक्टिस करावी लागते. बरं नुसती प्रॅक्टिस करायची नाही, अगोदर तो बोल गुरुजीकडून घ्यायचा, टाळीमध्ये बसवायचा, टाळीमध्ये बसवल्यानंतर तो वाजवायचा. बरं वाजवल्यानंतर गुरु समोर वाजवून दाखवला, गुरुला पटला तर पुढचा भेटला, नाही तर पुन्हा त्याची प्रॅक्टिस करावी लागते. अवघडे हे भगवंताने निर्माण केलेलं वाद्य. आता मला सांगा, आपले तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, त्याच्यातून नाद निघतो त्या ठिकाणी आहे का नाही. कातड्यातून नाद काढणं सोपं आहे का. ताकद लागते त्या ठिकाणी. मर्दानी वाद्य सज्जना हो, म्हणून सोपं नाही. तुम्हाला सांगतो मी त्याची थेरी कशी असते. एक बोल घेतला की तो अगोदर प्रॅक्टिस करायची टाळीमध्ये. धाकेटे धुमकेटे तकेटे तकाकेटे तक तक धुमकेटे तकेटे तकाकेटे तकेटे तकेटे धुम तिटे कथा कधी गण धागे तिटे धागे तिटे कथा कधी गण धा. आवडला तुम्हाला, टाळी वाजवा मग आहे का नाही. आता तुम्ही आलेसता एकच आवाज आला असं फड 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 धड धड धड. तुम्हाला मेळ काही नाही लागला, पण 16 मात्र्याचा बोल हा. धाकेटे धुमकेटे तकेटे तकाकेटे तक तक धुमकेटे तकेटे तकाकेटे तकेटे तकेटे धुम तिटे कथा कधी गण धागे तिटे धागे तिटे कथा कधी गण धा. 16 मात्र्याचा बोल बसवायचा टाळीमध्ये, मग गुरुजीला वाजून दाखवायचं. गदी गण नागे तिकडे तकता तिट ता तिकडे तकता ग तिट ता गदी गण धा गदी गण धा गदी गण धा गदी गण धा ता गदी गण धा गदी गण धा गदी गण धा ता गदी गण धा गदी गण धा गदी गण धा. असं आहे महाराज. आता हे सगळं वाजवायचं ताकद लागते, म्हणून पखवाज वाजवणं सोपं नाही. म्हणले महाराज ठीक आहे पखवाज सोपं नाही. आमचे असणारे महाराज गोड चाल गायले. गाणं सोपं असेल, पिणं सोपं आहे, गाणं सोपं नाही बरं. गायन करण्याकरता त्या ठिकाणी महाराज एका एका रागाची प्रॅक्टिस करावी लागते, एका एका रागाची. आणि याच्यात लय मोठे राग आहे, तुम्हाला एकच राग माहिती हा आला ध्यानात आहे का नाही. याला अनेक प्रकारचे राग येतात. गाणं सोपं नाही, पखवा सोपं नाही. मग म्हणले तुमचं कीर्तन सोपं असेल, हा कीर्तनही सोपं नाही. आळंदीला जायचं महाराज जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गाथा ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीता या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये साठवायच्या. साठवून उपयोग आहे का, इथं आल्यावर आठवल्या पाहिजे. आठवून उपयोग आहे का, त्या तुम्हाला पटवता आलं पाहिजे. तुम्हाला पटलं तर पटलं, नाही तर घडलं ना कीर्तन. एकदा झालं ना महाराज आहे का नाही सुरुवातीला विठाला विठाला. कीर्तन अशी गोष्ट आहे, कीर्तन जर पडायला लागलं ना माणसं एवढे घोरते एवढ्या झोपा घेतात, नाव टाइम कळत नाही. एवढे मनातल्या मनात कोसते कशाला चालू असेल कीर्तनाला आहे का नाही. सोपं गोष्ट नाही महाराज. म्हणून हे सगळं लक्ष्मी त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण भरत ठेवावं लागतं. देवाची कृपा असते, सगळ्यांची साथ लागते. आता हे म्हणजे आमचं मंत्रिमंडळ आहे. हा येणी पाठिंबा काढून घेतला तर माझा काही राहणार नाही. म्हणून हे सगळे मंत्रिमंडळ आहे. तुम्ही श्रोते मंडळी आहात. असो ऐका सज्जन हो,
तुकोबराय म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अहो त्यांचा विषय देव होतो, देवाशिवाय जगातलं त्यांना काहीच आवडत नाही. एका जणाने प्रश्न केला, का हो महाराज तुम्ही म्हणता जन आवडत नाही, जन म्हणजे लोक, लोक का आवडत नाही? लोक असे म्हणले बहुत छंदाचे बहु असे जन, नये वाटो म्हणा त्यांचा संग. लोक अनेक छंदाचे म्हणले, याचं ऐकते त्याला सांगते, त्यालाच तिसऱ्यालाच मतदान करते. असे लोक म्हणले चांगल्या माणसाला पै पै चालून देत नाही, अंघोळीवर सुद्धा बसून देत नाही, म्हणून लोक आवडत नाही. ठीक आहे मला लोक कळले, आम्हाला जन कळले, पण म्हणले धन. आता धनामुळं महाराज धनाकरता सगळं चाललंय आणि तुम्ही म्हणता धन आवडत नाही. अहो धनाची गंमत अशी सज्जना हो, 15 अनर्थनाथ महाराजांनी धनामागं सांगितले. धनामुळे भावाभावाची भांडणं होतात, धनामुळे लोक आई बापाला सांभाळण्याकरता तयार नाही. आम्ही पैठणला राहिला आहे, नाथबाबाच्या दारामध्ये 2-3 दिवस झालं का कोणीतरी आपल्या आईवडिलाला सोडून जातंय, 2-3 दिवस झालं का कोणीतरी येतं आईवडिलाला सोडून जातं. कशामुळं चाललंय हे सगळं? धनामुळंच ना. धन लागतंय, राहण्याकरता घर लागतंय, पत्रे लागतात, खाण्याकरता त्या ठिकाणी अन्न लागतंय, हे सगळं कार्याचं जीवर येतं, म्हणून आईवडिलाला नाथबाबा पुढं सोडल्या जातं. आज तुम्ही जर कधी आले ना, भरपूर म्हातारी माणसं बसलेली असतात. मला सांगायचं काय, धन खूप वाईट आहे दादा हो. किती हालाकीची परिस्थिती झाली तर माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आईबाप काय त्या ठिकाणी सोडू नका गड्या हो. हे पहा, एक चपाती असेल ना चतकूर चतकूर सगळ्यांनी खा. मला सांगा ना हो, हाडाचे काढं रक्ताचं पाणी त्या आईबापाने आपला सांभाळ करत असताना केलेलं असतं. आता मला सांगा, आपलं पोट भरलं म्हणजे लोटून द्यायचं का त्यांना? नाही, दिवस बदलत असतात बरं. दिवस प्रत्येकाचा येत असतो, प्रत्येक जण एक ना एक दिवस राजा होत असतो, तोच राजा पुन्हा रंक होत असतो. दिवस बदलत असतात, कारण रात्र आणि दिवस एकमेकाच्या पाठीवरती बांधलेले. आता रात्र आहे, सकाळी दिवस होणार आहे, म्हणजे आज आपले दिवस असतील, उद्या दुसरे कोणाचे असणार आहे. तुम्ही विचार करा ना, ज्या घरात आपण राहतोय त्या घरात पहिले आपले आईवडील राहत होते, आता आपण राहतोय, पुढच्या असणाऱ्या काही दिवसात आपले पोरं राहणार आहे, म्हणजे प्रत्येकाचे दिवस येणार आहे. असं नाही सज्जन, प्रत्येकाचे दिवस येणार आहे. आई बापाला सांभाळण्याकरता जीवर करूच नका. एका माणसाने वरच्या ताळावरती बाप ठेवला महाराज, आणि काही काम सांगायचं का घंटी वाजवायची, काही काम सांगायचं असलं घंटी वाजवायची. आता अवघडे महाराज, एक दिवस ते नातू 10-12 वर्षाचा, त्याने ती आता चालता येत नव्हतं म्हाताऱ्याला, ती घंटीच काढून घेतली, घंटीच वाजली नाही. सुनबाईला वाटलं यांना काय भूक लागली नाही, मरून गेले महाराज ते आजोबा. मेल्यानंतर या बापाने जाऊन पाहिलं, घंटी नव्हती त्या ठिकाणी. पोराला विचारलं, का रे आजोबाची घंटी कुठं गेली? म्हणले बाबा माझ्या दप्तरामध्ये. म्हणले तू कशाला ठेवली? ऐकताय ना तुम्ही, तू ही घंटी कशाला ठेवली? सांगितलं बाबा, आता आजोबा गेले. हो, मग आता याच्या नंतर नंबर कोणाचा लागणार आहे? मग नवी कुठून आणू म्हटले? जी तुम्ही वाजवले तेच आम्हाला वाजवायचं. जसं तुम्ही वागताल तसेच आपले पोरं वागत असते. 100 काळ्या दगडावरची रेघ आहे महाराज. आपले संस्कार आपल्या मुलावर 100% पडणार म्हणजे पडणारच महाराज. आता आमचंच पोरग 2च वर्षाचं आहे, म्हणजे सांगू नाही, पण ते मांड्या वाजित आताच. कशामुळं? ते वाजिताने पाहताय ना महाराज, संस्कार पडत असतात महाराज. आजोबा समोर पोरग खेळत होतं, आजोबाला एक सवय अशी एवढी वाईट होती, मूर्ख म्हणायची. कोणाला मूर्ख म्हणायचं? हे मूर्खा पाणी घेऊन, हे मूर्खा चहा घेऊन, हे मूर्ख शाळेत जाय. आता ही सवय पडली या नातवावरती. ते पोरग गाडी खेळत होतं मला, खेळता खेळता ते पोरग म्हणत, चला पैठण पैठण पैठण. ज्या मूर्खाला यायची त्याने गाडीत बसून घ्या. कोणाची सवय लागली? आजोबाची सवय लागली. आपले संस्कार लागणार, आजोबाने कानामागे दिले बाळा असं म्हणू नये. आता संस्कार लागलेलं वळण मोडत असतं का? मोडत नसतं. अर्धा तास पोरग रडत होतं, रडत रडत पुन्हा डोळे पुसले आणि पुन्हा गाडी खेळायला लागलं, चला पैठण पैठण. ज्या मूर्खाला यायचं त्याने गाडीत बसून घ्या. आधीच्या एका मूर्खामुळे गाडी अर्धा तास लेट झाली म्हणे. हसू नका. त्याचं वळण, आपले संस्कार आपल्या मुलावरती पडत असतात. म्हणून आपली पोळी भागली,
आपलं पोट भरलं म्हणजे आई बापाला दूर लोटू नका. नारदाच्या गादून विनंती करतो सज्जन हो, कारण नाथ बाबाच्या दारामध्ये मी नेहमी असतो, मी ती परिस्थिती पाहतो. खूप अवघड आहे सज्जन हो. असो, म्हणून धन एवढं वाईट आहे, धना करता लोक भावाभावात भांडणं होतात. तुकोबारायांनी तर प्रमाण दिलं, धन किती वाईट आहे म्हणले. तू का म्हणे धन आणि धनासाठी देते प्राण. लोक जीव देतात धना करता. बरं मला सांगा, धन कमावणं सोपं आहे का? धन कमावणं सोपं नाही. बरं कमावणं तर सोपं नाही, धन सांभाळणं सुद्धा सोपं नाही. सांभाळणं सोपं नाही आणि धन गेल्यावर सुद्धा दुःख आहे. म्हणजे कमवताना दुःख, सांभाळताना दुःख आणि गेल्यावरही दुःख आहे. तुम्ही सगळे नोकरदार वर्ग आहात. 500 रुपये कमवण्याकरता सकाळी 7 वाजता तुम्हाला घर सोडावं लागतं. हां, अनेक लोक या ठिकाणी असतात, त्यांना सूर्य सुद्धा दिसत नाही. कधी उगवतो आणि कधी मावळतो. कशा करता? धना करता. कमवणं सोपं नाही, दुःख आहे महाराज. बरं कमवून 10,000 रुपये तुमच्याकडे झाले, आता ठेवायचे कुठे याचं सुद्धा दुःखची. चोरीला जाते की काय? चोरीला जाते काय? कोणच्या डब्यात ठेवा? पप्याचा बाप वासावासानी बरोबर डब्यापर्यंत जातोच महाराज. धन चोरीला गेलं, जाऊ नाही पण गेलं. आता पेढे वाटीत का तुम्ही? काय झालं तुम्हाला? दुःख झालं. अर्थात धन कमवताना दुःख आहे, धन सांभाळताना दुःख आहे, धन गेल्यावरही दुःख आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात धन आवडत नाही. ठीक आहे, जन आवडत नाही कळालं, धन आवडत नाही कळालं, पण सगळ्यात मोठं उदाहरण तुकोबारा आहे. तुम्ही तर म्हणतात आई वडील सुद्धा आवडत नाही. हा अहो, भक्त पुंडलिक रायाने आई वडिलाची सेवा केली म्हणून असणारा तो भगवान परमात्मा 28 युगापासून उभा आहे. कशामुळं? आई वडिलाची सेवा केली म्हणून. आणि तुम्ही कुशाल म्हणायला लागले आई वडील आवडत नाही. ऐका, कोणते आई वडील आवडत नाही? जे परमार्थाला आडवे येतात ते आई वडील आवडत नाही. अर्थात हिरण्यकश्यपू सारखा बाप आणि कैकेयी सारखी आई आवडत नाही. विठोबा रखुमाई सगळ्या टाळकऱ्या करता एकदा टाळी वाजवा तुम्ही सगळे. वा, गोड अशा त्या ठिकाणी सज्जन हो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे. तिसऱ्या चरणात त्या ठिकाणी तुकोबारा सांगतात, ज्याच्या आवडीचा विषय देव झाला त्या असणाऱ्या भक्तावरती कोणत्याही प्रकारचं संकट आलं की तो देव काय करतो? मागे आणि पुढे उभा राहून त्याचं रक्षण करतो. मागे पुढे मागे पुढे राहे सांभाळीत आलिया अगाध निवाराया. कोणत्याही प्रकारचं संकट येऊ द्या, पण कधी रक्षण करतो हे खरंय, हे महाराज सांगतात. पण अगोदर काय करायचं?
म्हणले नारायण आपलासा करायचा. हा, देवाशिवाय ज्याला काहीच आवडत नाही त्याच्याकरता हे सांगतो मी तुम्हाला सज्जन. कारण देवाचं ब्रीत आहे सज्जन. ए बरोबर, देवाचं काय ब्रीत आहे? देवाचं वाक्य आहे, घेशी तेव्हा देशी, घेशी तेव्हा हा घेतल्याशिवाय भगवान परमात्मा काही देत नाही. म्हणून अगोदर आपण भजन केलं पाहिजे. भजन केलं की तो भगवान परमात्मा रक्षण करीत असतो. कसा करतो? म्हणजे मागे उभा राहतो आणि पुढे उभा राहतो. कोणाच्या राहायला? म्हणजे मागे कोणाचे उभा राहायला? द्रौपदीच्या उभा राहायला. पुढे कोणाचे उभा राहायला? अर्जुनाच्या राहायला. महाराज आहे की नाही? उदाहरण सगळ्याला माहीत आहे. आणि जवळजवळ करायचा टाइम झालेला आहे की नाही? 10:30 त्या ठिकाणी वाजलेला आहे. म्हणून शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य कर्म भावे साजे, तुका म्हणे सत्य कर्म भावे साजे,
सत्य कर्मा व्हावे साह्य घातली अभय नरका जाणे शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात सत्कर्म करा. ऐका बरं का, हे चरण खूप महत्वाचं आहे. तुका म्हणे सत्य, हे कर्म कसं चालू आहे? सत्कर्म चालू आहे, सत्य कर्म चालू आहे. इथं सहकार्य करा म्हणजे आडवं येऊ नका, भीती घालू नका, असंच करू नका, पंक्ती घालू नका. काय होणारे पंक्तीना, काय होणारे दक्षिणा दिल्याने? ऐका,
तुकोबाराने ठामपणे सांगितलं, सत्कर्म जे करताय त्याला जर तुम्ही आडवे आलात तर निश्चित तुमची जागा नरकामध्ये आहे. हां, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावेच आहे आणि घातलिया भय नरका जाणे. हे शब्द ध्यानात ठेवा बरं. देवाचं कार्य आहे, इथं आडवं येऊ नका. बाकीच्या ठिकाणी तुमचा प्रपंच चालू असेल ते राहू द्या, भावकी बंद चालू द्या, इकडे गाडी इकडं लावली, असं झालं तसं झालं, अमकं तमकं धमकं तुमचं चालू द्या, पण इथं आडवं येऊ नका. तुकोबाराने ठामपणे लिहून ठेवलं, नरकातच तुमची जागा आहे. म्हणून सुंदर तुम्ही नियोजन करतात. असो झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी येण्याचा योग आमचे असणारे चुलते गेल्या 4-5 वर्षापासून या ठिकाणी येतोय. आदरणीय श्री ज्ञानेश्वर गवांदे पाटील यांच्यामुळे तथा पंच कमिटी मंडळाच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आल्यानंतर अतिशय आनंद वाटले. सर्व आमचे भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य सगळ्याला द्यावे तेवढे कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्याला सुद्धा, मला वाटलं एवढ्या 2-4 जणीच राहता काय करू शेवटपर्यंत, पण भरलं महाराज हळू आहे का नाही. इकडं इस्त्या ठिकाणी भरलंय. सगळ्याला धन्यवाद. प्रपंचातून वेळ काढून थोडा परमार्थ करीत जा बरं. हां, मोबाईलची बॅटरी संपले पुढं लावता, चार्जिंगला लावता, तसं हे चार्जिंग पॉईंट आहे, ध्यानात घ्या बरं. वर्षभर जे डिस्चार्ज झाला तर इथं चार्जिंग भेटते, आहे का नाही. आपली पुण्याची पिशवी जड भरली पाहिजे का पापाची जड भरली पाहिजे. हां, तिथं गेले हिशोब होतो. 2 हात काय दिले महाराज, 2 हातात 2 पिशव्या राहणार, एक पुण्याची एक पापाची. मग कोणची जड भरली पाहिजे पिंकू, कोणची जड भरली पाहिजे रे. पुण्याची भरली पाहिजे. हां, वा आहे का पहा महाराज, त्याला सुद्धा कळालं. म्हणून तुम्ही सगळे जाणून घ्या बरं का. हे देवकार्य चालू आहे महाराज. एका 3-3 बारे होत नाही, वर्षातून एकदा आहे. मग चार्जिंग करून घ्या, नाही तर एकदा हे संपलं की मग बॅटरी बदलायला लागणार. म्हणून असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. बोलता बोलता एखादा शब्द कोणाच्या मनाला लागला असेल तर त्या ठिकाणी माफ करा. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय